पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? बरे ना? मी आहे जुई आणि तुम्ही बघता आहात जुईज किचन. चला आज आपण रबडी मालपुआ बघू. मालपुआ हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि छान हा विषय आहे. हा उत्तर भारतात वगैरे किंवा नॉर्थ ईस्टर्न सबकॉन्टिनेंटमध्ये वगैरे पण बनवला जातो. तर फार पॉप्युलर असा हा पदार्थ आहे. चला आपण बनवूया. ही 100 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे एका छोट्याशा तसराळ्यात, कढईत म्हणा स्टीलच्या, आणि त्याच्यात अगदी एवढंसं थोडंसं अगदी जेमतेम पाणी टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण याचा पाक करून घेऊया. याला व्यवस्थित ढवळायचं आहे, खाली लागू नाही द्यायचं. याला खाली लागलं तर साखर कॅरेमलाइज होईल आणि नंतर मग पाकाचा स्वाद बदलेल, रंगही बदलेल. रंगाला केशरमुळे फार फरक पडणार नाही, पण स्वादाला मात्र फरक पडेल, कारण जिथे कॅरेमलाइज आयटम वापरले जातात तिथेच ते बरे वाटतात. त्याला कंटिन्युअसली आपण ढवळायचं आहे छान आणि याचा पाक करायचा आहे. साखर विरघळेपर्यंत याला आणि चांगलं उकळलं. आता आहे मी केशर, एक चिमूटभर केशर एका छोट्याशा वाटीत घेतलं आहे आणि त्याच्यात 2-3 चमचे पाणी टाकून आपण याला ठेवून देऊया. हे बघा, पाकाला छान उकळी आलेली आहे आणि साखर आता विरघळायला आलेलीच आहे. थोडीशी साखर ही बाकी आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, थोडीशी साखर बाकी आहे. तर आपण याला व्यवस्थित आता होऊ देऊ. आणि पाक ॲक्च्युली झालेलाच आहे बघा. खूपही अगदी फार उकळून एक तारी बिरी अशा करण्याची काही गरज नसते मालपुऱ्याला. जेमतेम आपला आपण जो गुलाबजामला वापरतो तो तसाच पाक आपल्याला करायचा आहे. पहा, झालेला आहे, पूर्ण क्लिअर झालेला आहे. आणि गॅस बंद करायचा आहे. त्याच्यावर तारी बिरी असा काही पाक करायचा नाही आहे. तर आपण एक मैदा घेतला आहे 50 ग्रॅम, खवा घेतला आहे 50 ग्रॅम, आणि तो मोडून घेऊया चांगला, कारण मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं याला, तर जरा गाठी झाल्या आहेत. त्याला चांगल्यापैकी हाताने कुस्करून मऊ करूया आपण. हे बघा, झालाच आहे. आणि याला आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया. तर याच्यात एक सिक्रेट आयटम घातला जातो, तो मी आता दाखवते. त्याच्याशिवाय हे बघा, हे मी सोपेची पावडर करून घेतली आहे. तीही 2 चमचे, थोडी नाही, 2 चमचे घेतली आहे पावडर. हा मेन इन्ग्रेडियंट आहे. आणि ही कणिक वापरते आहे मी. मैदा वापरला जातो प्रोफेशनली, पण माझा आणि मैद्याचं विशेष पटत नाही. मी मैदा खात नाही, त्यामुळे तुम्हालाही मी कणकेतच दाखवते आहे. आणि कणकेनी मैद्याच्या मालपुआच्या क्वालिटीवरती काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे तो चवीने जसा लागतो तसाच लागतो. पण आता लग्नकार्यात वगैरे प्रोफेशनली ते छान दिसत नाही, म्हणून मैदा घातला जातो. हे बघा, हे मी चांगलं घोटून पाणी आपण थोडंसं गरजेचं असेल तर नंतर पॉटमधनं काढताना. बघा, हे बॅटर थोडंसं इडलीसारखं वगैरे इतकं पोअरिंग वगैरे त्याचं झालं पाहिजे, कन्सिस्टन्सी त्याची. आणि मी याला एक छान फेटून घेते आहे. याला थोड्या वेळ ठेवलं तरी चालेल. छान याच्यात एक बारीक सोपेचे बघा तुम्ही कण दिसत आहे, तुम्ही बघू शकता अगदी. तर ते सोपेचे आहेत. सोपेशिवाय हा मालपुआ बनतच नाही. सोप हा इन्ग्रेडियंटच आहे. आणि मालपुआमध्ये सोपेचे कण जर लागले नाही, सोप जर लागली नाही, तर तो मालपुआ नाहीच. हा याचा एक बेसिक इन्ग्रेडियंट आहे, महत्त्वाचा. त्याच्यानंतर जे काय तुम्ही विलायची आणि केसर वगैरे हे फ्लेवर्स, हे ॲडिटिव्ज नंतरचे ॲडिशनल फ्लेवर्स झाले ते. आता हे आपण भिजवलेलं केशर होतं ते या पाकात घालून घेऊया. हे बघा, ह्याच्यामध्ये केशर विलायची सिरप असेल तरीही चालतं, पण ते केशर विलायची सिरप अगदी छान आणि ओरिजिनल पाहिजे. तर काही वेळेला डुप्लिकेट पण असतं, मग त्याला थोडासा आमचूर वास येतो. आणि तर अशा प्रकारे नीट चांगल्या कंपनीचं केशर विलायची सिरप असेल प्युअर, तर तेच वापरावं. नाही तर सरळ आपलं विलायची जिंदाबाद आणि केशर जिंदाबाद. आता या फ्रायपॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे. तर एक लक्षात ठेवावं की मालपुआ हा कोणी कितीही सांगितलं तरी तुपातच तळावा, तो फ्लेवर बेस्ट येतो. आणि शॅलो फ्राय करून घ्यावं. साधारण तुपात डीप फ्राय वगैरे असं करायला गेलो की त्याचा साधारण गुलगुल्यासारखा त्याला शेप येतो. त्यामुळे ह्याचा हे पॅनकेक म्हणतात त्याला, तसंच एक चमचा टाकत जावं तुपामध्ये आणि हे फ्राय करावं. छोट्या याच्या टिकल्या हे फ्राय करून. तर आता मालपुआ हा आपला पूर्ण उत्तर भारत आणि
नॉर्थ ईस्टर्न सबकॉन्टिनेंट म्हणजे नेपाळ, भूतान, बांगलादेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, इन्क्लुडिंग थोडासा महाराष्ट्रामध्ये कमी पॉप्युलर आहे. पण या सगळ्या प्रदेशांमध्ये मालपुवा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या रीतिरिवाजांनी वगैरे आणि वेगवेगळ्या ऑकेजनला बनवला जातो. साऊथमध्ये, तामिळनाडूमध्ये पण बनवला जातो. तर त्याच्यामध्ये साधारण तांदळाचं पीठ वगैरे आणि नारळ प्रामुख्याने घालत असावेत. कशाने बनवला जातो मला माहिती नाही आहे. तर काही ठिकाणी हा आता बांगलादेशमध्ये वगैरे केळं कुस्करून आणि केळं फेटून त्याच्यात दूध घालून मग त्याच्यामध्ये तांदळाचा किंवा मैदा घालून आणि बनवला जातो काही ऑकेजन्सला. जगन्नाथपुरीला मात्र जगन्नाथाला संध्याकाळचा नैवेद्य म्हणजे सांज धूप. तर संध्याकाळची धूपारती असते ना, त्याला 56 भोगापैकी हा महत्त्वाचा मेंबर आहे बरं का. मालपुवा हा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी केळ्यामध्ये बनवला जातो, काही ठिकाणी कशातही ज्याची आपली ट्रॅडिशन, काही ठिकाणी आंबवून बनवला जातो. पण आता साधारण खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा बनवतात, आपण थोडं तूप टाकून घेऊ याच्यामध्ये, मोठ्या प्रमाणात जेव्हा बनवला जातं तेव्हा तो तेलामध्ये बनवला जातो. पण जर प्रोफेशनली आणि चांगली परिस्थिती वगैरे ज्यांची असेल किंवा चांगल्या ठिकाणी वगैरे साधारण प्रामुख्याने तुपातच बनवावा. त्याच्यात त्याची खरी छान टेस्ट येते. अगदी जत्रा किंवा एखादा फेस्टिवल वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुपात बनवलेला ठीक आहे. आपल्या घरी जर बनवायचा असेल याला तर तुपातच बनवावा, सुंदर लागतो. आणि कणकेतच बनवावा. डेफिनेटली काहीही फरक पडत नाही, उलट तो हेल्दी होतो. कारण एकतर आपण साखर खाणार, दुसरं मैदाच म्हणजे लागली पोटाची वाट. तर तसं करू नये. छान हे सगळे मी आता काढून घेते. परत तूप टाकू याच्यामध्ये आणि ह्या परत छोट्या छोट्या टिकल्या थापून घेऊया. हा जरी तुटला थोडासा तरी काहीही फरक पडत नाही, कारण याच्यामध्ये मैदा आपण टाकलेला नाही आहे आणि त्यामुळे ऑलरेडी त्याच्यामध्ये खवा आणि त्याच्यानंतर आपण कणिक, त्यामुळे याचा इलेस्टिसिटी ही थोडीशी कमी असणारच. पण पोटासाठी एवढी इलेस्टिसिटीचा त्याग केला तरी हरकत नाही, मला वाटतं असं. आणि मी तयार आहे, नो कॉम्प्रोमाइज प्लीज. तर आता आपण हे शेवटचं मी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. सुंदर आणि मस्तपैकी मालपुवा तळून घेतलेला आहे. तर चला आपण ह्याच्या लास्ट स्टेजला जाऊया. हा मी आता उलटून घेते आणि मालपुवा उलटायसाठी साधारण फोर्कचा वापर मी केलेला आहे. सगळं वापरून बघितलं पण याला एक डेलिकेट उपकरण लागत असल्यामुळे मी चमचा, चिमटा वगैरे वापरून बघितलं, पण फोर्क मला उत्तम वाटला. आता या मोठ्या बाउलमध्ये मी घेतले आहेत सगळे मालपुवे आणि याच्यावर आता आहे मस्त केशरचा सुंदरसा मी सुगंधी पाक. याच्यामध्ये मी विलायची घातली नाही आहे, गरज पडली नाही, कारण केशरचाच एक स्वाद आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आपली सोप आहेच, तर तोच स्वाद खूप सुंदर येतो. फ्लेवर ब्लेंड उगीचच सगळे यारे सगळे बसा पंगत करू पार्टी करू वगैरे असे फ्लेवर्स बऱ्याच वेळेला टाळलेले बरे. एकाला तर एकाच फ्लेवरला बऱ्याचशा पदार्थामध्ये श्रेय घेऊ दिलं पाहिजे असं माझं तरी मत आहे. जिलबीमध्ये आपण कुठे घालतो काही केशर घाल आणि विलायची घाल, मग मालपुव्याला नाही दिलं तर काय हरकत आहे, त्याला त्याचा न्याय द्यावा. तर बघा हा कसा मस्त आयटम. आणि आता अर्धा 1 तास किंवा जेवढा वेळ असेल तेवढा झाकून ठेवूया. हा मालपुवा मस्त आता छानपैकी पाकामध्ये मुरलेला आहे आणि हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तेही मी फोर्कनेच काढणार आहे, कारण फोर्कसारखा उत्तम याला वाढायसाठी फोर्कसारखा उत्तम उपकरण नाही. बघा थोडासा पाक टाकून घेते मी याच्यावरती. हा तुटला तरी काहीही फरक पडत नाही, याच्या चवीवरही फरक पडत नाही. तो अखंडित राहावा इतके काही आपण प्रोफेशनल नाही. बघा फारच सुंदर चव येते आणि मैदा नसल्यामुळे हा पोटालाही हेल्दी आहे. आणि थोडासा आयटम, थोडीशी मिठास, थोडा कुछ अच्छा हो जाए असं आपण म्हणतोच की नाही. थँक्स फॉर वॉचिंग. आणि अशा छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. मी छान अशा सुंदर रेसिपीज तुमच्याकडे घेऊन येईन.